चला सामन्याला सुरुवात होत आहे. बंटी गवस यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. वेलकम बंटी. सामन्याला सुरुवात होत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रुप लॉट मधला शेवटचा सामना ग्रुप लॉट मधला हा शेवटचा सामना आहे. मॅच चढते ना बरदा ही मया 11 जिंकली का क्वालिफाय ना श्री स्पोर्ट्स बफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावा घेतली जाते. यावेळेला दोन चेंडू दोन धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. दोन्ही सलामीर फलंदाज, एकीकडे रोहन तर दुसरीकडे मकरंद सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाज आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना धावेंचं श्रीगणेश करत असताना पाहायला मिळतं. एकीकडे मया 11 संघ तर दुसरीकडे श्री दत्तगुरु संतनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीर फलंदाज मया 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. मया 11 संघ प्रथमतः आपल्याला पाहायला मिळतोय श्री दत्तगुरु संतनगर संघ. नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही सलामीवर फलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला बेकावून जाण्याचा प्रयत्न. सिंगल धावा घेतली जाते. चार चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. 3 धावा धाफळकावर खर्ची पड क्षमा असावी. 3 चेंडू हाताळले जातात. 4 धावा धाफळकावर खर्ची पडण्यात आतापर्यंत यश मिळत आहे. श्री दत्तगुरु संतनगर संघ आपल्याला पाहायला मिळते. येथील लोकल संघ आज होम ग्राउंडवर खेळत असताना थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना आतापर्यंत पाहायला मिळतंय. परंतु यावेळेला काय घडतंय? चेंडू जातो यावेळेला सीमारेखा पार 4 धावेमध्ये जात असताना चार चेंडू 8 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतो. अटॅकिंग या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मकरंद सारखा फलंदाज 2 चेंडू आतापर्यंत 5 धावांवर खेळत असताना उंच तगडा ताकदवान फलंदाज डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. यावेळेला सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बनवला जातो. स्ट्राईक रोटेट केली जाते. यावेळेला चॉक्सी वेलकम. एक अंडरम बॉक्स क्रिकेट मधील असोसिएशन मधील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आज हे क्रिकेटवरचं प्रेम आज मैदानामध्ये घेऊन येत असताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 9 धावा धाफळकावर. शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. बॅफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला चुकी घडली जाते. सिंगल धावा घेतली जाते. 6 चेंडूंचा खेळ होतो. 10 धावा धाफळकावर येत असताना सलामीवर फलंदाज अजून देखील दोन्ही फलंदाज आपण पाहायला गेलं तर वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतात. एकीकडे रोहन सारखा फलंदाज, दुसरीकडे मकरंद सारखा फलंदाज. 6 चेंडू 10 धावा धाफळकावर. गोलंदाजी मार्कवर यावेळेला योगेश गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड द विकेटचा मारा केला जातो. दोन्ही सलामीर फलंदाज एक वेगळ्या लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू खोलवा डब्याचा चेंडू. चेंडूला धाडला पुन्हा एकदा. 4 धावेमध्ये जात असताना उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावेने धाव संख्येत भर पडली जाते. मया 11 संघ यावेळेला ह्या 4 धावेने डोकेदुखी ठरत आहे. चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण मैदानामध्ये. एक चेंडू आतापर्यंत हाताळला जातोय. 14 धावा धाफळकावर.
दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज या ठिकाणी योगेश सारखा गोलंदाज. पहिला चेंडू लोअर फुलटचा चेंडू पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुपररित्या आतापर्यंत फलंदाजी करत असताना एकीकडे रोहन स्ट्राईक एंडला राईट हँड बल्लेबाज. सुंदर खेळी आतापर्यंत दर्शवत असताना पाहायला मिळतंय. बॅटल स्पीड अटेंड केला जातोय. सिंगल धावा घेतली जाते का? गडी बाद होतोय यावेळेला. खेळण्याचा प्रयत्न अटॅकिंग आतापर्यंत चांगली खेळी करत होता, परंतु यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय अगदी आणि अगदी सीमारेखा बाहेर. धाव संख्या आतापर्यंत आपल्याला धावफलकावर आपण पाहायला गेली ना तर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा एकच चांगला कमबॅक गोलंदाजाचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेलं तर योगेश सारखा गोलंदाज पहिला चेंडू लोअर फुलटचा चेंडू त्याच्यावर पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅटल स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न आणि त्यावर बॅटची कडा घेऊन जो फलंदाज आतापर्यंत चांगली खेळी करत होता तो फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतो. रोहन सारखा फलंदाज वैयक्तिक एक 7 धावांची खेळी चांगली अशी सुरुवात करून देत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 14 धावा धावफलकावर येत असताना नवीन फलंदाज गौरव यावेळेला स्ट्राईक एंडला राईट हँड बल्लेबाज पाहायला मिळतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय एकच चांगली अशी खेळी करत असताना मकरंद सारखा फलंदाज 3 चेंडू 6 धावांवर आतापर्यंत खेळतोय. बॅफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. पहिल्या चेंडूवर आपला वैयक्तिक खाता खोलला जात आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना 15 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतं. या मॅचचं दिलं नाही वैभव एकाला कोणाला तरी पाठव. एकाला आयोजकांना कोणाला तरी पाठवायचं इथे विनंती असेल. या अगोदरील मॅन ऑफ द मॅच ची जर्सी बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच लोअर फुलटाचा चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर पडली जाते. भरताकडे पेज दे नाही क्लासचं नाही तर बघ ना बघ ना तू बघितलं तरी चालेल. सिंगल धाव येते. अतिरिक्त थ्रो होतं यावेळेला. गणेश यांचा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. चल 5 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. 18 धावा धावफलकावर येत असताना लोअर फुलटाचा चेंडू बॅकफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने 2 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. 12 चेंडूंचा खेळ होतोय. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे सलामीवर फलंदाज मकरंद पाहायला मिळतं. 5 चेंडू 8 धावांवर खेळतो. तर दुसरीकडे वैयक्तिक सुरुवात करून देत असताना गौरव सारखा फलंदाज 2 चेंडू 2 धावांवर खेळतोय. या अगोदर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. वैभव पाडावे आपण या. वैभव पाडावे 14 धावा 1 षटक 4 धावा 1 विकेट असं परफॉर्मन्स होता वैभवचा. अगदी संघाच्या क्वालिफाईंगसाठी केलेला परफॉर्मन्स. वैभवचे ते प्रयत्न अतिशय शानदार होते. मी विनंती करेल मिस्टर साहिल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करण्यात येणार आहे. चला वैभव पाडावी या. साहिल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी स्पॉन्सर्ड केली गेलेली शिवान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ती देऊन इथे गौरव केला जाईल. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 मधील हा पहिला क्वालिफाय होणारा संघ आणि त्या संघामधील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स त्या मॅच मध्ये राहिलाय. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो मिस्टर वैभव पाडावे. त्याचा गौरव आपल्या मुख्य मंचावरती केला जातो मिस्टर साहिल यांच्या शुभ हस्ते. अतिशय सुंदर हे दृश्य वैभव पाडावे आपण पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती. वैभव 2 शब्द प्रश्न असा विचारेल तुला की या ट्रॉफीज बघून काय वाटतंय. अगोदर या सारख्या ट्रॉफीज कुठे पाहिलेल्या आहेस आणि ज्या प्रकारची स्पर्धा आहे त्याला पाहता या ट्रॉफीज बद्दल काय सांगशील. ट्रॉफी खूप छान आणल्या आहेत. जरा वेगळ्या पद्धतीच्या ट्रॉफी आहेत. आकर्षित अशा करणार आहेत आणि यासाठी जिंकायला नक्कीच आवडेल. शशांकचं षटक त्यानंतर अखेरकार शेवटचा सामना जिंकलात आणि क्वालिफाय झालात. कशा प्रकारे एन्जॉय केलं आणि काय सांगशील त्या पूर्ण सिच्युएशन बद्दल.
आमची जी लेवल आहे गेमची तशी झाली नाही. शशांक आमचा खूप चांगला बॉलर आहे. त्याला 22 धावा पडणं म्हणजे फार धक्कादायक होतं आम्हाला. तसं कधी आम्ही पाहिलं नव्हतं याआधी आणि होप सो रविवारी तो परत चांगलं कमबॅक करेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. अगदी योग्य विश्लेषण या ठिकाणी वैभवने केलं. शशांक एक असा गोलंदाज आहे जो कोणत्याही संघासमोर आपली मान खाली टाकत नाही आणि त्याने अखेरकार आजचा केलेला परफॉर्मन्स थोडासा निराशाजनक आहे. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत. आयोजन कमिटीकडून एक सूचना आहे. इथून जर का मॅच वाढल्या तर त्या मॅच 2 षटकांच्या केल्या जातील ॲज पर टाईम. जर का या मॅच नंतर मॅच वाढल्या तर त्यात मॅच सर्व होणाऱ्या मॅचेस 2 ओव्हरच्या खेळवल्या जातील याची सर्वांनी नोंद घ्या. यस 4 चेंडूंचा खेळ होतो. 22 धावा दाफळकर 22. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 22. 3 चौके मारले तर 2000 रुपये. कोणाकडून? संतनगर संघासाठी एक सुवर्ण संधी आहे फलंदाजासाठी. पिंट्या खातू यांच्याकडून लगातारचे 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येतं. नाही मारले तर परत रिटर्न. पिंट्या खातू यांच्याकडून फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी येते. लगातारचे 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 24 धावा लगातारचे बॅक टू बॅक. दुसऱ्या 2 अतिरिक्त वाईड येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा दाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळत आहे. अजून देखील येणार 7 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 25 धावा दाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघा हे दोन्ही आपण पाहायला गेलं तर एकीकडे मकरंद सारखा फलंदाज 8 चेंडू 11 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक यावेळेला चुकी करतोय. चुकीचं रूपांतर यावेळेला सिंगल धावेमध्ये येत असताना पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 चेंडूंचा खेळ होतो. 26 धावा दाफळकर येत असताना हॅलो 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 चेक हॅलो 26 धावा दाफळकर येत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. द डार्क किचन प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध एक भव्य दिव्य आयोजन आजच्या दिवसात पहिल्या दिवसातील आपण पाहायला गेल्यानंतर शेवटचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी खेळाडूंच्या माहितीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर का म्हणजे माया 11 संघ यावेळेला पराभूत ठरतोय ना तर अजून देखील अतिरिक्त सामने आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. 26 धावा दाफळकर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यामध्ये सलामीर फलंदाज होतोय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मकरांत सारखा फलंदाज. तर दुसरीकडे सौरभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला यश सारखा गोलंदाज वैयक्तिक प्रथम षटक हाताळतोय सांघिक चतुर्थार्थ षटक हाताळण्यासाठी. सिंगल धावा घेतली जाते. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. 28 धावा 28 धावा धाफळकर येत असताना अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल याच्यावर देखील लक्ष असेल. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं एक चांगली अशी सुरुवात करून देत असताना एकीकडे मकरंद सारखा फलंदाज बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय. यावेळेला अगदी आणि अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गडी बाद होतोय. यावेळेला जो फलंदाज आतापर्यंत चांगली खेळी करत होता तो सौरभ यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज यावेळेला राजेंद्र यावेळेला येतोय. गली का बच्चा राजेंद्र पावसकर यावेळेला येतोय. आमचे डीजेमॅन दर्शवतात गली का बच्चा या नावाने भरपूर असं प्रेम मिळत आहे. हा राजेंद्र यावेळेला येतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान
असा फलंदाज पहिलाच चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 29 धावा 29 धावा दाफळकर आतापर्यंत लगावण्यात यश मिळत आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर यश सारखे गोलंदाज एकच चांगली अशी गोलंदाजी हाताळतोय. म्हणजे 4 चेंडू हाताळ्यात फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्ची पडतो. यावेळेला काय करताय? चुकी घडली जाते. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर धाडला जातोय. 4 धावेने धावा संख्येत भर पडली जाते. 33 धावा शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 33 धावा दाफळकर येत असताना 3 तिरे आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 33 धावा दाफळकर. हे दृश्य देखील फार कमी प्रमाणात अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ होतोय. 34 धावा दाफळकर लगावण्यात यश मिळत आहे. येणारे 24 चेंडू मध्ये 35 धाव्यांचं भलं मोठं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस पण झाल्यात ना. 24 मध्ये 34 धावेंचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करायची आहे. दादा आवाज येतोय. 34चं टार्गेट 35चं टार्गेट आहे ना. 24 चेंडू 35 धावेंचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीवीर फलंदाज एकीकडे गणेश आहे, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय साहिल सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव येते. मकरंद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकदा एकीकडे माया 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसरीकडे श्री दत्तगुरु संतनगर संघ येथील लोकल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. होम ग्राउंडचा भरपूर असा अनुभव असणारा हा संघ आज मात्र कुठेतरी थोडासा नगडताना झगडताना पाहायला मिळतोय. गणेश काय फलंदाजी करतोय. लोअर फुल टचचा चेंडू होता. सिंगल धावा घेतली जाते. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. 2 चेंडू 2 धावा दाफळकर येत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चोवीस चेंडू 35 धावेंचं भलं मोठं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. परंतु तशा प्रकारची सुरुवात मकरंद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. गणेश स्ट्राईक एंडला बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न सुप्परित्या खेळी करत असताना एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गणेश सारखा फलंदाज आपण पाहायला गेला ना तर माया 11 संघाचा एक संकटमोचक म्हणून खेळाडू पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर ह्या खेळाडूच्या अंगावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर इन्फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. गणेश सारखा खेळाडू एक चांगल्या लहरामध्ये पाहायला मिळतो. वैयक्तिक आतापर्यंत 4 चेंडू खेळतोय. 4 धावेंवर खेळत असताना पाहायला मिळतो. तर दुसरीकडे साहिल यावेळेला स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतो. संतनगर संघ क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत प्रभावित करून सोडलेली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतं. कोलवा टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. कॉम्बिनेशन फील्ड स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला सिंगल धाव परंतु येते.
सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळले जातात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. लक्ष धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 35 धाव्यांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहत असताना गणेश या वेळेला बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. यस थँक्यू. चेंडू आलाय. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 30 धावेंचं अजून देखील आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल ना, स्वप्नामध्ये इच्छाशक्ती असेल तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेला तर कोणताही टार्गेट अशक्य नसतो. कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले ना तरी तुमचा स्वाभाविक खेळ या ठिकाणी दाखवणं तुम्हाला नितांत गरजेचं आहे. आतापर्यंत कागदीपत्रे कोण स्ट्रॉंग होता? कागदीपत्रे आपण पाहायला गेला तर गणेश सारखा खेळाडू स्ट्रॉंग होता. परंतु गोलंदाज आपण पाहायला गेला तर मकरंद सारखा गोलंदाज एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रभावित करून पूर्णपणे सोडत असताना पाहायला मिळतं. लेग ब्रेक या ठिकाणी सुरेख लाईन लेन डप्पा आहे या ठिकाणी. संतनगर संघ या ठिकाणी चेअरअप करत असताना गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळत आहे प्रणीत सारखा गोलंदाज. सिंगल धाव घेतली जात आहे. 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धाव संख्या 6 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू हाताळला जातोय. 6 धावा धाफळकर येत असताना आतापर्यंत नवीन फलंदाज दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे साहिल तर दुसरीकडे योगेश सारखा फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळत आहे. बॅफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाची साथ मिळते. गडी बाद होतोय का? परंतु यावेळेला सिंगल धाव घेतली जाते. जो रन चुरा है ना उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मंचुरन कहते हैं. आतापर्यंत दोन्ही कामं करतोय. म्हणजे मनही चोरतोय आणि रणही चोरतोय. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर योगेश सारखा फलंदाज धाव संख्येत 1ने भर पडला जातोय. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 7 धावा धाफळकर 2 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतंय. उर्वरित आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ होता. 7 धावा धाफळकर येत असताना पूर्णपणे आतापर्यंत संतनगर संघ माय 11 संघावर पूर्णपणे आतापर्यंत भारी पडत असताना पाहायला मिळतं. अटॅकिंग फील्ड आपल्याला पाहायला मिळतं. अटॅकिंग बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगोदर आपण पाहायला गेल्यानंतर फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. सुप्परित्या फलंदाजी करत असताना 24 चेंडू मध्ये 34 धाव्या भल्या मोठ्या शिखरावर नेण्याचं आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. 35 धाव्यांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळेला चेंडू जातोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप 4 धावेमध्ये येत असताना 4 धावेने जो संघावर आपण पाहायला गेला ना तर माय 11 संघावर आतापर्यंत एक तणाव होता, प्रेशर होता, दबाव होता. हा प्रेशर रिलीज करणारा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावेने धावसंख्येत भर पडला जातोय. 11 धावा धावफलकावर येत असताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होता. मॅचचं इक्वेशन काय दर्शवत आहे? मॅचचं इक्वेशन यावेळेला आमच्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 14 चेंडू 24 धाव्यांचं आव्हान धाफळकर पाहायला मिळतं. साहिल आतापर्यंत काय फलंदाजी करतोय? हा सलामीवीर फलंदाज. ह्या फलंदाजामध्ये क्वालिटी आहे, ती कुवत आहे. एक संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा साहिल सारखा फलंदाज पुन्हा एकदा चेंडूला धाडतोय. दुसरा बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना साहिल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 13-20 इक्वेशन येत आहे. लगातारचे 2 चेंडू 2 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण सामना पाहायला गेला ना तर कशा प्रकारे यावेळेला पाहायला मिळतं. या अगोदर आपण पाहायला गेला तर 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना प्रणीत सारखा गोलंदाज पाहायला मिळाला होता. परंतु यावेळेला काय घडतंय? यावेळेला संघाचा आधारस्तंभ संघाचा हुकुमाचा एका यावेळेला साहिल अलग लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमासावी योगेश सुप्परित्या फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पहाडासारखा यावेळेला प्रेशर आहे, दबाव आहे. जब फटक्यात आहे ना तभी दिमाग पे भी हल्ला होता है. आणि अशाच प्रकारचं दृश्य यावेळेला पाहायला मिळत आहे. यावेळेला तणावामध्ये आहे, प्रेशर मध्ये आहे. यावेळेला मेंटली देखील आपण पाहायला गेले ना तर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. हा प्रेशर पूर्णपणे गोलंदाजाला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत अतिरिक्त भर पडत असताना धावसंख्या धाफळकावर 16 धावा
बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धावा घेतली जाते. यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 17 धावा आतापर्यंत धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ होतोय. 17 धावा धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्या वेळेला गणेश सारखा फलंदाज स्वस्त्यामध्ये गमावतो ना, त्यावेळेला साहिल आणि योगेश ह्या दोन्ही फलंदाजाने आपल्या संघाची जिम्मेदारी आता पूर्णपणे आपल्या संघावर पाहायला मिळत आहे. 12 चेंडू 12 मध्ये 17 धावांचं इक्वेशन धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही सलामीर फलंदाज 18 धावा, क्षमा असावी 18 धावा, 18 17 धावा झाल्यात. 18 धावांचं टार्गेट आहे अजून देखील. 12 मध्ये 18 धावांची गरज आहे. योगेश काय फलंदाजी करतोय आतापर्यंत. 3 चेंडू 9 धावांवर खेळतोय. तर दुसरीकडे साहिल एक चांगलं असं त्यांना साथ देत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वैयक्तिक आतापर्यंत 3 चेंडू 3 धावांवर खेळत असताना साहिल सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू बाफूडला येतोय, ढकलतोय. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळत आहे. धाव संख्या धाफळकावर 18 धावा. 1 चेंडूंचा खेळ होतोय. अजून देखील आपण धाफळकर आपण पाहायला गेलो 11 चेंडू 17 धाव्यांचे इक्वेशन धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणता संघ विजयी ठरतोय. जर का माय 11 संघ जिंकतोय तर टॉप 6 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला काय सुपररित्या पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेटवरचं प्रेम मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय. जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना या ठिकाणी पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न, संघासाठी 3 धावा कुठेतरी वाचवत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 भर पडला जातोय. धावसंख्या 19 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूंचा खेळ होत असताना येणारे 10 चेंडू, येणारे 10 मध्ये 16चं इक्वेशन धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर एकीकडे आम्हाला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं स्वप्नील, तर दुसरीकडे टेक्निकल स्कोररची कार्यरत निभवत असताना यावेळेला चॉक्सी देखील पाहायला मिळत आहे. पाटील नेटवर्क टीमला यावेळेला सपोर्ट करत असताना 10 चेंडू 15 धावांचे इक्वेशन. साहिल यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. शरद जाधव दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगातारचे 2 चौकारांसाठी. लोअर फुलटसचा चेंडू यावेळेला काय घडतंय. फुलटस चेंडू होता, संधी होती, परंतु यावेळेला गमावले. गडी बाद होतोय. यावेळेला बॅटची गडा घेऊन चेंडू येतोय, मर्यादित षटकाच्या बाहेर जातोय. गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक मोठा गडी यावेळेला, जो फलंदाज आतापर्यंत चांगल्या लहरामध्ये पाहायला मिळत होता. काय बोलला क्षेत्र बोलला आता जी मॅच टीम क्वालिफाय होईल त्यासाठी 500 रुपये भरायचे. अक्षय यादव बर्थडे बॉय. अक्षय जाधव बड्डे बॉय यांच्याकडून जो संघ क्वालिफाय होईल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अक्षय जाधव दादा यांना त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. अक्षय यादव, क्षमा असावी. स्कोर बोल. 8 चेंडू 15 धावांची गरज. डिक्लेअर येतो. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत 1 भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत असताना पाहायला मिळत आहे. येणारे 7 मध्ये 14
7 मध्ये 14चं इक्वेशन येऊन यावेळेला थकतंय. म्हणजे प्रत्येक चेंडूवर यावेळेला आपण पाहायला गेलं ना तर 2च्या सरासरीने जावं लागेल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. दबाव वाढला जातोय, प्रेशर वाढला जातोय. 6 चेंडू 14 धावेंची गरज. दबाव में कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. यावेळेला कोण निखरेल आणि कोण बिखरेल याच्यावर देखील लक्ष असेल. येणारे 6 चेंडू 6 मध्ये 14 धावेंचे इक्वेशन धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीवर कोण येत आहे? गोलंदाजी मार्कवर यावेळेला संघाची जिम्मेदारी प्रशांत यांच्यावर सोपवलेली पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला प्रशांत सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू 14 धावेंची गरज. राऊंड विकेटचा मारा, राईट हँड मल्लेबाज, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल सारखा फलंदाज. 6 चेंडू 14 धावेंची गरज. साहिल लगातारचे 2 चौकारांसाठी एक सुवर्ण संधी येतो. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, चेंडूला दाडतो यावेळेला 4 धावेंसाठी. प्रेशर आपण पाहायला गेल्यानंतर समांतर आहे. अजून देखील 50-50 मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. पाच चेंडू 10 धाव. म्हणजे प्रेक्षकांना विनंती असेल, आयोजकांना विनंती असेल, आपण थोडस बाजूला व्हायचंय, सामना दिसत नाही. येणारे 5 मध्ये 10 धावेंची गरज. अजून देखील संघाचा आधारस्तंभ साहिल सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक आतापर्यंत आपण साहिलला पाहायला गेलो ना तर चांगली खेळी करत असताना पाहायला मिळत आहे. म्हणजे 9 चेंडू 17 धावांवर खेळत असताना साहिल सारखा फलंदाज पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. साहिल यांच्या बॅटमधून या ठिकाणी सुपररित्या 2+4 धावा. म्हणजे पंजा येतोय यावेळेला 5 धावा. प्रेक्षकांचा आवाज येतोय, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. यावेळेला साहिल यांना प्रोत्साहित केलं जात आहे. मॅच इक्वेशन काय येतं यावेळेला? 5 चेंडू 5 चेंडू 5 धावेंची गरज आहे. काय खेळी करतोय साहिल. सुपररित्या आतापर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. एक संकटमोचन म्हणून संघासाठी पाहायला मिळतं. संघाचा आधारस्तंभ आतापर्यंत पाहायला मिळतोय. मित्रांनो, म्हटलं जातं ना की सराव अशा प्रकारे करा ना की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळ अशा प्रकारे दाखवा ना की तुम्ही कधी हरलाच नाही. अशा प्रकारचा आतापर्यंत खेळ दाखवतोय. 10 चेंडू 21 धावेंवर खेळी करत असताना पाहायला मिळतोय साहिल सारखा फलंदाज. येणारे 4 मध्ये 5 चेंडू मध्ये 5 धावेंची गरज आहे. म्हणजे लक्ष आपण पाहायला गेलं तर 35 धावांचं लक्ष धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदर देखील सामना आपण असाच पाहिला होता श्री स्पोर्ट्स संघाचा. परंतु यावेळेला काय घडतंय, सिंगल धाव घेतली जाते. सुपर रनिंग द बिटवीन द विकेट या ठिकाणी सिंगल धाव घेत असताना येणारे 4 चेंडू 4 मध्ये 4 धावेंची गरज असताना नवीन फलंदाज एकीकडे अनिरुद्ध सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. एकीकडे अनिरुद्ध आहे, दुसरीकडे साहिल आहे. साहिल आतापर्यंत वैयक्तिक 22 धावेंवर खेळतोय. 11 चेंडू 22 धावेंवर खेळत असताना पाहायला मिळतो. परंतु दुसरीकडे नवीन फलंदाज यावेळेला अटॅकिंग फील्ड केली जाते का? 4 मध्ये 4 धावेंचं इक्वेशन आहे. चला, प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं आपण साईडला व्हायचं. मॅच दिसत नाही दादा, विनंती असेल तेवढी.
कोलवाडापाचा चेंडू यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातोय आणि मोठा गडी यावेळेला साहिल यावेळेला ज्या विकेटची गरज होती तो गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय. 3 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी येते यावेळेला. जर ह्या चेंडूवर गडी गमावतोय तर मनोज दादा भिसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येतंय. 3 चेंडू 4 धावांची गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग कमी करायची विनंती असेल. संतनगर संघ नवीन फलंदाज येतोय अनिरुद्ध यावेळेला. तीन चेंडू 4 धावांची गरज असताना नवीन फलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय अनिरुद्ध. अनिरुद्ध ना का साहिल? नक्की काय? एकीकडे शुभम आहे दुसरीकडे अनिरुद्ध आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. 3 चेंडू 4 धावांची गरज असताना यावेळेला काय घडेल? पहिला चेंडू बॅटफुटला एवढा काढण्याचा प्रयत्न. गडी बाद होतोय का यावेळेला? गडी बाद होतोय. पंच गंभीर अगदी आणि अगदी आसमंतापर्यंत बोट उंचावत असताना दोन मध्ये यावेळेला 4 धावांची गरज. म्हणजे 4 चेंडू 4 धावांची गरज असताना ज्या वेळेला साहिल सारखा फलंदाज रनआउटच्या रूपाने बॅक टू द डगआउट मध्ये गेला आणि त्यावेळेला पूर्णपणे प्रेशर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मया 11 संघावर यावेळेला पूर्णपणे झळकत असताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू 4 धावांची गरज. येणारे 2 चेंडू 2 मध्ये 4 धावांची गरज असताना बक्षीस लगावण्यात येते. यावेळेला बक्षिसांचा वर्षाव होत आहे. संतनगर संघ जिंकतोय साईच्या नावाने. साईशा रोहन खातू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सिंगल धाव येते यावेळेला. सिंगल धाव येते. 1 चेंडू 3 धावांची गरज. म्हणजे एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज असणार आहे. स्ट्राईक एंडला शुभम सारखा फलंदाज पूर्णपणे संघाची जिम्मेदारी यावेळेला शुभम यांच्या खात्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम यांच्या खांद्यावर यावेळेला जिम्मेदारी. 1 चेंडू 3 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल यावेळेला? कोण ठरेल नायक? कोण ठरेल खलनायक? अक्षय दादा यादव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक येत आहे. जर चौकार लगावतोय माय 11 संघ. आखूड डब्याचा चेंडू यावेळेला काय घडलं जातंय? सिंगल धाव येते. 1 चेंडू 1 धावेची गरज. चुकी घडली गोलंदाजाच्या हातातून. आतापर्यंत जो चांगली गोलंदाजी हाताळत होता तो प्रशांत यावेळेला चुकी करतोय. म्हणूनच म्हटलं जात आहे क्रिकेट ना भूतो ना भविष्य हाच खेळ शिकवत असतो क्रिकेट. क्रिकेट आपल्याला बऱ्याचदा असं देखील म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा असं देखील पाहतोय की एका चेंडू मध्ये 6 देखील देवा येताना पाहतोय आणि 6 चेंडू मध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा न निघताना पाहतोय. यावेळेला काय घडतंय? यावेळेला कोणता संघ जिंकेल? कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक? कोण ठरेल हिरो? कोण ठरेल विलन? 1 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे यावेळेला शैलेश येतोय यावेळेला. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर यायचंय.
एक चेंडू एक धावेची गरज. या ठिकाणी निंबू फिरवलं जात आहे, मंत्र मारला जात आहे, परंतु कोणता संघ जिंकेल? एक चेंडू एक धावेची गरज असताना अटॅकिंग फील्ड लावली जाते यावेळेला. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक चेंडू एक धावेची गरज. स्ट्राईक एंडला यावेळेला शैलेश खेळतोय फुल टच चेंडू, चेंडूला दाडला जातोय, संघ जिंकतोय यावेळेला, क्वालिफाय होतोय, टॉप 6 मध्ये जात असताना पाहायला मिळतोय मया 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय मया 11 संघ अँड हार्ड लक बाय संतनगर संघ. आपण देखील खूप